नमस्कार. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे प्रणेते, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, दीनदुबळ्यांचे कैवारी राजर्षी शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो. सन्माननीय विचारमंचावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रावराणे सर, प्रमुख पाहुणे, त्याचबरोबर विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, दोन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका, ज्येष्ठ शिक्षक, वर्ग शिक्षक आणि इतर सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, त्याचबरोबर समोर बसलेले ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, आमच्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं, तेव्हा आमचं जणू पाखरू झालं. आकाशी भरारी घ्यायची कशी शिकवलं गेलं. ज्ञानाच्या चौकातून आम्हाला मिरवलं गेलं. तो चौक बघण्याची पुन्हा सळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. नकोशी ती जिव्हारी तळमळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. घरट्यातून जाता जाता तुमच्याशी हितगुज करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता शालेय जीवनातून एका वेगळ्या दुनियेत जाणार आहात. त्या ठिकाणी तुम्हाला फार जबाबदारीने वागावे लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला अनेक संकट येतील. हे स्पर्धेचं जग आहे. या स्पर्धेत आपल्याला टिकायचं असेल तर आपलं स्किल डेव्हलप करता आलं पाहिजे किंवा स्किल डेव्हलप केलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण आपलं ध्येय ठरवलं पाहिजे, कारण ध्येय ठरवलं तरच आपण त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, असाच एक प्रवासी एका चौकात येऊन थांबला आणि त्या ठिकाणी असलेल्या एका वयस्कर व्यक्तीला विचारलं, हा रस्ता कुठे जातो? तेव्हा त्या वयस्कर व्यक्तीने विचारलं, तुम्हाला कुठे जायचं आहे? तेव्हा त्या प्रवाशाने उत्तर दिलं, मला माहित नाही. या उत्तरावर त्या वयस्कर व्यक्तीने फार छान उत्तर दिलं, तुम्हाला कुठे जायचं हे जर माहित नसेल तर कोणत्याही रस्त्याने जा, त्याला काय फरक पडतोय? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कुठे जायचं हे माहित नसेल तर आपण त्या ठिकाणी जाणारा योग्य तो मार्ग निवडू शकणार नाहीये. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करा. ध्येय निश्चित केल्यानंतर ते ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागेल. आणि ही प्रचंड मेहनत करत असताना तुम्हाला समस्या येणारच आहे. समस्येविना नाही तर समस्या असून सुद्धा आपण यशस्वी होऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रोल्मा विडॉल हिची कहाणी. रोल्मा विडॉल ही अमेरिकेतील टेनेसी येथील एका गरीब कुटुंबात राहत होती. वयाच्या 4थ्या वर्षी निमोनिया आणि लोहितांग ज्वर या दोन्ही आजाराने एकाच वेळेस तिच्या फुफ्फुसावर हल्ला केला. हे दोन्ही आजार एकाच वेळी होणे म्हणजे प्रत्यक्षात मृत्यूला आमंत्रण देणे होय. यामुळे
तिला पोलिओ झाला आणि ती अपंग झाली. डॉक्टरांनी तिला त्याच वेळेस सांगितलं, तू आयुष्यात कधीही जमिनीवर पाय ठेवू शकणार नाही. तिला पायामध्ये सळे असलेले बूट आधारासाठी दिले. त्यानंतर फक्त डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्यावर तिनं न थांबता तिची आई तिला नेहमी प्रेरणा द्यायची, तिला प्रोत्साहन द्यायची. देवाने दिलेली क्षमता, चिकाटी आणि विश्वासाच्या जोरावर तू आयुष्यात काहीही करू शकते. तेव्हा विल्मा रुडॉल्फने सांगितलं की मला जगातील वेगवान धावपटू व्हायचा आहे. त्यानंतर वयाच्या 9व्या वर्षी तिला जो डॉक्टरांनी सल्ला दिला होता तो सल्ला तिने धुडकावून लावला आणि पायामध्ये आधारासाठी असलेले सळईचे बूट काढून टाकले आणि सर्वप्रथम जमिनीवर तिने पाय ठेवला. त्यानंतर तिने वयाच्या 12व्या वर्षी धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. सुरुवातीला ती मागे मागे राहिली आणि त्या पहिल्या स्पर्धेत सर्वात शेवटी आली. परंतु जरी शेवटी आली तर ती त्या ठिकाणी थांबणारी मुलगी नव्हती. तिने दुसऱ्या स्पर्धेत, तिसऱ्या स्पर्धेत, चौथ्या स्पर्धेत असा अनेक स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि शेवटी सर्वात पहिली आली. वयाच्या 16व्या वर्षी टेनेसी स्टेट युनिव्हर्सिटीत तिने प्रवेश घेतला. त्या ठिकाणी तिला टेम्पल नावाचे प्रशिक्षक भेटले. त्या प्रशिक्षकांना तिने सांगितलं, मला जगातील वेगवान धावपटू व्हायचा आहे. तेव्हा टेम्पलनी फार महत्वाचं वाक्य उद्गारलं, जर तशी तुझी जिद्द असेल तुला त्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, तुला मी मदत करेन. आणि तिने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आता ऑलिम्पिक स्पर्धा म्हटल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला माहित आहे त्या ठिकाणी उत्तमातल्या उत्तमाबरोबर स्पर्धा असते आणि योगायोगाने तिचा जो सामना आहे तो जुटा हेन या स्पर्धकाशी झाला. जुटा हेनचं एक रेकॉर्ड होतं, ती आतापर्यंत एकदाही हरली नव्हती किंवा अपयशी झाली नव्हती. पहिली स्पर्धा 100 मीटर धावण्याची होती. पहिल्या स्पर्धेत सर्वप्रथम विल्मा रुडॉल्फने जुटा हेनला हरवलं आणि पहिलं सुवर्ण पदक मिळवलं. दुसरी स्पर्धा होती 200 मीटर धावण्याची. त्याही वेळेस दुसऱ्या स्पर्धेच्या वेळेस विल्मा रुडॉल्फने पुन्हा एकदा जुटा हेनला हरवलं आणि आपल्या देशासाठी दुसरं सुवर्ण पदक मिळवलं. तिसरी शर्यत होती 400 मीटर रिलेची स्पर्धा. सर्वांना माहीतच आहे जे शेवटचे खेळाडू असतात म्हणजे सर्वात चांगले उत्तम धावपटू हे सर्वात शेवटी ठेवतात. विल्मा रुडॉल्फ आणि जुटा हेन या आपल्या संघाच्या आधारस्तंभ होत्या. पहिल्या 3 धावपटूंनी खूप चांगल्या प्रकारे बॅटन हाताळलं, पण जेव्हा विल्मा रुडॉल्फच्या हातात बॅटन दिलं तेव्हा ते बॅटन खाली पडलं. त्याच वेळेस विल्मा रुडॉल्फने दुसऱ्या बाजूला पाहिलं तर जुटा हेन ही वेग घेते. तात्काळ क्षणाचाही विलंब न करता तिने ते बॅटन उचललं, यंत्रावर धावत जाऊन पुन्हा एकदा जुटा हेनला हरवलं आणि तिसरं सुवर्ण पदक मिळवलं. विद्यार्थी मित्रांनो, 1960 च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील सर्वात वेगवान धावपटू म्हणजे विल्मा रुडॉल्फ. समस्येविना नाही तर समस्या असूनही आयुष्यात अपयशी न होता आयुष्यात यशस्वी होता येतं, याचं एक अलौकिक उदाहरण म्हणजे विल्मा रुडॉल्फ. विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यात आपल्याला चांगलं काहीतरी मिळवायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला कठोर परिश्रम करावेच लागतात. कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. त्याचबरोबर तुमच्याकडे दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे. ज्या व्यक्तींचा दृष्टिकोन सकारात्मक असतो, हिरे मानकांपेक्षा
की मौल्यवान म्हणजे चांगल्या संधी त्यांना पावलोपावली दिसू शकतात. आवश्यक त्या कृती करून त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नेहमी दुसऱ्याची परिस्थिती चांगली दिसते. जशी आपल्याला दुसऱ्याची परिस्थिती चांगली वाटते तशी दुसऱ्यांनाही आपली परिस्थिती चांगली वाटते, हे लक्षात ठेवायला पाहिजे. जर आलेली संधी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ओळखता नाही आली तर त्या संधीकडे देखील आपण कटकट म्हणून पाहतो. येणारी संधी किंवा दुसरी येणारी संधी ही कधीही पहिल्या संधीसारखी कधीच नसते. ती चांगली असेल किंवा वाईट असेल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आलेली संधी ओळखा, आवश्यक ती कृती करा आणि आयुष्यामध्ये यशस्वी व्हा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप खूप अभ्यास करा व तुम्ही एक आदर्श नागरिक बनाल अशी मी अपेक्षा करतो. आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी आणि भावी आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. जीवन की राह पर हम आगे बढ़ते रहेंगे, जीवन की राह पर हम आगे बढ़ते रहेंगे. चाहे कुछ भी हो, चाहे कुछ भी हो, पर आपको ना भूल पाएंगे, पर आपको ना भूल पाएंगे. निरोप शेवटी घ्यावाच लागतो, निरोप शेवटी घ्यावाच लागतो पुढील प्रवासासाठी. जशी नदी पुढे पुढे जाते सागराला भेटण्यासाठी, सागराला भेटण्यासाठी